अहो ते काय म्हणतोय काय म्हणतोय मंगल मुक्ती म्हणतो पोचतला कोणते भोचतला काय रे बाळा काय ते वेगळंच मागतोय तू सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा लिंक जादू या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे 5वा. सो 5व्या दिवशी मी आलेलो विकोळी आणि हा विकोळीमधूनच आपला ब्लॉग चालू होतो. सो आजचा हा जो ब्लॉग होणार आहे तो रात्रभर होणार आहे, कारण की आज जे काय ते इथे गोंधळ वगैरे पण आहे आणि बरेच काय काय असे ॲक्टिव्हिटी आहेत जे तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला मिळतील. सो तुम्ही स्किप न करता हा ब्लॉग बघा, काय आहे काय नाही ते सकाळपर्यंत तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. तर चला तर मग तुम्हाला भेटतो पुढे. सो मित्रांनो हे बघा, थोड्याच वेळात गोंधळाला सुरुवात होते इथे. त्याच्याकरता सगळी तयारी चालू आहे. दोन-तीन कार्यक्रमाला तसंच चांगला गेलात का हो चला महाराज हा गेलात गेले ना लावा आणि टोपीचं खाली लावा. तसं जर खाली लावलं तर अख्खा बाथरूम पिवळा करायचं. मीटिंगमधून भाषा पिवळ्याला नक्की ना ते सोयाबीन मशीन लावला का भंडार लावलं का आता आता तुमच्या आईचं लावा. आणि माझं पण आईचं लावून टाकलं. तसं नाही, सर्वांच्या आई सर्वांच्या आईचं अंबाबाईचं एकविराईचं लक्षण लावून टाकलं. माझी मम्मी एका घाटाला होती. नाही आज उपवास चालू आहे. वा वा चांगली सोंड काढा आणि त्याची आबरूपी काढा. आपण पण काढून टाकत होते. आपलं जे आयब्रो 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 त्याचा काते आणला नाही आयब्रोचा. त्याचा कोरोना काळातला कोर्स आहे. हा चालतं. हो यायला वापरायला लावला का केलं का आता एक काम करा, तिथं बघा भुक्का असेल तर बघा भुक्का नाहीये आला कलियुगाचा विषय काढायचा. चला नवीन विषय. अहो ते काय म्हणतोय काय म्हणतोय मंगल मुक्ती म्हणतो. काय रे अहो मंगल मूर्तीवर पण आई मला वाण्याच्या पोत्यातला कोण दे. भोचतला काय रे बाळा काय ते वेगळंच मागतोय तू चला मम्मी काय पण पाय पड म्हणजे मम्मी पप्पा पुढे मम्मी पप्पा अँटीना काढते. मम्मी पप्पा पुढे मम्मी पप्पा पुढे आले का जा बरं मम्मी पप्पाकडे जा. त्यांच्याकडून जोबा घेऊन या. हे 5-50,000 रुपये वन डेची घ्यायचं मला तुमचं नाव एक रूम टाका का मुंबईचा. हा अहो 5-50 नाही 4-500 म्हणा. हा नाही दिले जर स्कॅनर द्या आपल्याला. अरे पैसे नाही. पप्पांकडे घेतो. निदान पप्पाचा आयफोन तरी घेऊन ये. हा मम्मी कुठे मम्मी पण आली. मला घरतो तुझे पाय. गोंधळी महाराज एक काम करायचंय. परमेश्वराने केलं काहीतरी जोडी निर्माण केलेली आहे. घरात जर बघितलं नवरा आणि बायकोची जोडी. मोबाईलची जोडी कशी असताना पाहिजे. कोणाचा मार्ग वाटतं लोकांचं वाटतं हे दुसऱ्या कोणाचा आहे घरात जर बघितलं नवरा आणि बायकोची जोडी मोबाईलची जोडी कशी असायला पाहिजे. तोंडात मारलं नाही तर नवरा बायको भांडण मध्ये पोरांचा बघा ना कसं सोडलं त्यांना सांगितलंय जा हिंद जय हिंद जय हिंद. असं तसं ना काही कपडे काढून बरोबर आहे. हा मग घरात जर बघितलं नवरा आणि बायकोची जोडी. बाजारात जर बघितलं गेला आणि गेला. शेतात जर बघितलं बैल आणि गाडा. पण जोडी हॉटेलमध्ये जर बघितलं
पशी अजून कबश वाजत फिरते नाही ना एखादा पाहुण्याचा बायकोमध्ये भले मोठ्याने गटार हा दिवट्या खातोय बटार न बायको हा किती मोठा आई तुई न केलं ग एकविरा आई तुई न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग एकविरा आई ग जीवनात सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. एकविरा आईनं जीवनात सोनं केलं ग. नगरिया पाहून देव ग मला पाहून ग. नगरिया पाहून देव ग मला पाहून ग. आई तुई न केलं ग एकविरा आई तुई न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. एकविरा आईनं जीवनात सोनं केलं ग. देवाऱ्याचा पुरुष तुझी कंपनी वापर जगताई झाली माझी तुझ्यामध्ये वाढ 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 मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलात गोंधळ वगैरे होता, एक नंबर गोंधळ झाला. मला ना हा जो गोंधळ होता ना तो फर्स्ट टाइमच मी असं बघितलं आहे की मजा मस्ती सर्व म्हणजे ते घेत होते, म्हणजे पब्लिकला पण एंटरटेन करत होते. अशा प्रकारचा हा गोंधळ होता. आता बाकीच्या गोंधळांचं मला माहीत नाही एवढ्या या मजा मस्ती करतात की नाही पब्लिकसोबत, पण ह्याच्यामध्ये होता ना तो भारीच होता, एकदम एक नंबर. कुणी जर मला विचारलं की गोंधळ वगैरेचा आहे तर मी ह्यांनाच सजेस्ट करेन, घाटकोपरवाल्यांना. एक नंबर गोंधळ झाला. स्वतः पुढे पण असंच राहावा. तर तुम्हाला मित्रांनो, डे 5चा तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो आता 300-350ची फॅमिली आपली झालेली आहे. थोडा अजून भरभरून प्रेम द्या, जेणेकरून अजून ब्लॉग बनवायला मजा येईल मला. सो भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डे 6मध्ये आपण भेटूया. काहीतरी नवीन घेऊन आणि गरबा वगैरे जर खेळायचा प्लॅन झाला तर तो पण तुम्हाला दिसेल. चल तर मग भेटूया डे 6मध्ये.